हा बघा मंडळी, इकडे ना आता सर्व मटण बारीक करायला सुरुवात केलंय. हे तिकडे सर्व काढलेलं अगोदर, हा एक बाकी आहे अजून. हा बघा इकडे ना सर्व चिकन आणलेलं आहे. दादा किती किलो चिकन आहे? 40 किलो आहे ना? अच्छा, अजून 20 बाकी आहे, अजून 20 किलो येते. चिकन बारीक करायला सुरुवात केली बघा. हा 20 किलो अगोदर आणलाय, अजून येते मागून. तोपर्यंत चालू केलंय सर्वांनी. मटण सर्व बारीक करून झालंय. तिकडे ना मस्त मटणाची ग्रेव्ही रेडी केलेली आहे. बघताय भारी दिसते, एक नंबर कलर आलेला आहे. आता सर्व काका मटण घालून घेत आहेत. हा बघा परातीमध्ये सर्व मटण धुवून मस्त रेडी करून ठेवलं आहे, कटिंग वगैरे करून. ग्रेव्हीमध्ये सर्व घालून घेतोय. आता सर्व चिकन घालून घेतोय. हा बघा केवढा चिकन आहे, सर्व ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. हे बघा इकडे ना सर्व लाईनीत आता महिला बसलेल्या आहेत आणि भाकरी भाजायला सुरुवात केली आहे बघा. आणि बऱ्याच आहे भाकऱ्या भाजायच्या आहेत ना? हो भरपूर भाजायच्या आहेत. आता 101 मध्ये झाल्या पण भाजून. हा पूर्ण आता ना टोपली भरून भाकऱ्या झालेल्या आहेत. 350 ना? ही 350 झाले भाकरी. 350 झाले, अजून आहेत ना बनवताय? आजी मोजत इकडे. आई देवासाठी बनवतात ना? देवासाठी हा नैवेद्य म्हणून खास मटक्या तर दरवर्षी बनवतात. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आमच्या गावामध्ये ना गावकीचा पोस्ता आहे. गावकीचा पोस्ता म्हणजे काय तर शिमगा संपल्याच्या नंतरला शेवटच्या दिवशी आमच्या गावामध्ये ना एकत्र गावजेवण असतो आणि या गावजेवणामध्ये चिकन बनवतात, मटण बनवतात, त्याच्यानंतरला भाकऱ्या किंवा पुऱ्या बनवतात. तर गावातले जेवढा पण महिला असतात, पुरुष मंडळी असतात, ते एकत्र येऊन हा सर्व जेवण तयार करतात आणि खूप धमाल मस्ती असते. आणि हा सर्व कार्यक्रम ना सानेवरती असतो. तर मंडळी आता ना आपण निघालेलो आहोत तिकडे सानेवरती जायला. आणि आता ही सर्व महिला पण एक एक करून जमा होतील ना तिकडे? हो, आता 11ची महिलांची आहे, परत पुरुषांची 2 वाजता जमायचं आहे. तर आता महिला कशी आधी तयारी करायला जाते, सर्व पहिले आधी साफसफाई करणार, तांदूळ वगैरे धुणार, ते दळाय देणार चक्कीवर भाकऱ्यांसाठी ना. नंतर मग जेवणाची सुरुवात, भाकऱ्या मग चिकन मटण आणणार, ते घालणार. चला आता निघूया मग. हो चला. चला आता ऊन पण ना भारी झाले. आता 12 वाजत आलेत, 11:45 झालेत. आणि 12 वाजताच ऊन तुम्हाला पण माहिती आहे एकदम कडक असतो. इकडे ना आता सर्व बालवाडीमध्ये महिला आल्या होत्या, सर्व भांडी वगैरे घेऊन जायचे. हे बघा तिकडे पण घेऊन चाललेल्या दादा. सर्व तयारी आता चालू आहे. हे बघा सर्व महिला हांड्या, कळशी, त्याच्याला टोपी वगैरे घेऊन आता डायरेक्ट सानेवरती चालले. हे बघा आता ना इकडून सानेवरती जायला रस्ते आहे. आता आपण आलेलो बोदरवली, आपल्या मामाच्या घरी ते आहे बघा. हा बघा आता इकडे ना आपण सानेवरती पोचलेलो आहोत. आपल्या सानेचा सर्व भाग आहे. आणि इकडे ना आता सर्व साफसफाई म्हणजे करायची आहे. इकडेच रात्री जेवण असणार आहे, त्याच्यामुळे इकडचा पूर्ण परिसर क्लीन करतात. मस्त आता सर्व ना कामे चालू आहेत इकडे. पोस्टाची सर्व तयारी लगबग चालूच आहे. बघा सर्व आमच्याकडे ना एकत्र एकजुटीने सर्व काम करतात, त्याच्यामुळे लवकर होतो. तर मंडळी आता ना सानेवरती बघताय सर्व महिला मंडळी पण जमा झालेली आहेत. हे बघा अशा प्रकारे लगबग आहे. आणि इकडे ना पूर्ण आता साफसफाई करून झाली आहे बघा, पूर्ण क्लीन करून झाले आहे. तर इकडे सर्व रात्री म्हणजे संध्याकाळी जेवायला बसणार आहेत. आता सर्व बघताय गावकीची मंडळी पण आले. हे बघा सर्व बसलीत, मीटिंग पण आहे. बाबा चिकन वगैरे आणलंय ना आता? आता कापायचं आहे ना आता. मटण पण आहे ना? मटण पण आहे. आता ना सर्व पुरुष जी मंडळी असतात ते चिकन वगैरे बारीक करतात. आणि इकडे आता महिला पण सर्व कामाला सुरुवात करते. इकडे आता ना सर्व भाकऱ्या वगैरे भाजायचे. बघा इथे चुली मांडतात सर्व. हा बघा इकडे रियान पण आले. रियान आज काय करणार, चिकन की मटन? चिकन आणि मटण दोन्ही पण. मजा आहे मग. तू आज ना अजून गावाला किती दिवस? आज 1 दिवस. आता उद्या जाणार. हा इकडे ना केळीची पानं घेतली सर्व चिकन मटन बारीक करण्यासाठी बघा. बारीक करायचं इकडे सर्व मटन आहे. हा बघा मंडळी इकडे ना आता सर्व मटन बारीक करायला सुरुवात केलंय. हे तिकडे सर्व काढलेलं अगोदर, हा एक बाकी आहे अजून.
तिकडे मोठी परात आहे त्याच्यामध्ये पण सर्व काढून घेतो. ते मोठे मोठे पीस आहेत. मस्त एक 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 सर्व मंडळी येते. सर्वजण आले नक्की कामं कशी फटफट होतात. हे बघा हा मस्त इकडे असं बारीक करून झालंय. आपण काढून घेतो तिकडे. काका किती किलो मटन आहे? 10 किलो. 10 किलो आहे ना? 10 किलो मटन आहे. बघा इकडे ना सर्व चिकन आणलेलं आहे. दादा किती किलो चिकन आहे? 40 किलो आहे ना? अच्छा अजून 20 बाकी आहे. अजून 20 किलो येते. तर इकडे ना आता सर्व चिकन बारीक करायला सुरुवात केली आहे. हा 20 किलो अगोदर आणलाय. अजून येते मागून. तोपर्यंत चालू केलं सर्वांनी. मटण सर्व बारीक करून झालंय. इकडे पण सर्व कटिंग चालू आहे. चेकिंग करायला आम्ही कुठला पीस बारीक आहे कुठला बारीक आहे. हो तर कोयते पण जास्त लागतात ना. बसले सर्व. हे बाबा नेहमी आपण दरवर्षी करतो ना पोस्ट. दरवर्षी मजा येते. सर्व गावकीची मंडळी असतात एकत्र सर्व. छान वाटतं. खास मुंबईवरून पण येतात सर्व साखरमध्ये पोस्टाची वाट बघत होतं. शिमगा संपला ना की त्याच्यानंतरला दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसाच्या नंतरला पोस्ट असतो. आता सर्व पोस्टाची बघा तयारी इकडे चालू आहे. पीस तर काढा. इकडे ना आता सर्व भाकऱ्या भाजण्याची तयारी चालू केली आहे. हे बघा सर्व पीठ मारतायत. आई आहे इकडे. सर्व पीठ मिळून घेते. सर्व भाकऱ्यांची तयारी. आज संध्याकाळी सर्व भाकऱ्या असणार आहेत. तयारी चालू आहे बघा. टोमॅटो वगैरे कटिंग करतायत. मामी तयारी झाली ना? मामी पण इकडे. व्हेज पण आहे ना? व्हेज पण नॉन व्हेज पण. हा व्हेजवाल्यांसाठी व्हेज आहे. वाटाणे फ्लावर आहेत ना? हे बघा सर्व वाटाणे पण सोलून झाले तिकडे. आणि हे वाटपासाठी सर्व तयारी केली. बघा खोबरं वगैरे किसून घेतलंय. कांदे वगैरे बारीक केलेत. इकडे पण कांदे आहेत. आणि हा सर्व मटण मगाशी आपण बारीक करत होतो तिकडे सर्व पुरुष मंडळी ते पण बारीक करून झाले. अशी सर्व तयारी आहे. लगभग आहे गावकीच्या पोस्टाची आपल्या. वाटपासाठी इकडे ना हे सर्व कांदे फ्राय करून घेतात. क्वांटिटीमध्ये सर्व कांदे. हे बघा इकडे ना सर्व लाईनीत आता महिला बसलेल्या आहेत आणि भाकरी भाजायला सुरुवात केली आहे. बघा सर्व भाकऱ्या भाजतात आता. लाईनीत एवढं चूल मांडले. 10च्या वरती चूल आहे. 10-12 चूल आहेत सर्व. इकडे सर्व पीठ मारतात आणि इकडे सर्वजण भाकऱ्या भाजतात. इकडे पण ना भाकऱ्या भाजायला चालू केले. मोठे इकडे भाकऱ्या सर्व थापते. हा इकडे आईची पहिलीच भाकरी अजून चालू नाही केलं आहे. चालू केली आता आमची पहिलीच भाकरी आहे. आमची भाकरी असते बघा मस्त. संध्याकाळचं आई बेत आहे ना? हा संध्याकाळी चिकन वगैरे मटन आहे. हा वाटाण्याची भाजी. हो व्हेजवाल्यांसाठी व्हेज पण. जे चिकन मटन खात नाही त्यांच्यासाठी. तुम्ही औषध आहेत नाही काढून घ्या. बघा सर्व चिकन आता पुढचा काढून घेतलाय. पुन्हा बारीक करून घेते सर्व. बाकीचा राहिला होता ना त्याला 20-25 किलो कट केला. ते 15 किलो मला वाटतं असेल. हे बघा इकडे आता सर्वजण ना भाकऱ्या रेडी करतायत. हे बघा बऱ्यापैकी झाले दादा. प्रत्येकाची इथे असे ना गट्टे आहेत. काकी पण इकडे सर्व थापतायत भाकऱ्या. आणि बऱ्याच आहे भाकऱ्या भाजायच्या आहेत ना? हो भरपूर भाजायच्या आहेत. आता 100-1 मध्ये झाल्या पण भाजून. हा अजून भरपूर भाजायच्या आहेत. अशा उघड्या मस्त हवेशीर अशा आम्ही सर्व अख्ख्या छान गावाची महिला अशा भाकऱ्या भाजीत असतात. लय भारी मजा येते. आता सानेवरचा तुम्ही परिसर बघा ना. एकदम लगबगलेला आहे परिसर आणि प्रत्येक जण काम करतायत. आणि आज आई संध्याकाळी मेन गावजेवण असणार आहे. हो सर्वांना म्हणजे आज सर्व रात्री येणार सर्व इथे हा जेवणाला. जाम मजा असते. इकडे चहा मस्त रेडी झालेली. गाडीमध्ये घालून घेतोय. आता ना मंडळी जरा ब्रेक झालाय. सर्वांना चहा वगैरे दिलाय तर सर्वजण चहा पितात. चहा नाश्त्याचा टाइम झालाय संध्याकाळचा. हे रस्सा पण काय काय करायचं आहे ना?
हो थोडासा रस्सा पण करायचा आहे. रस्सा आणि सुका आणि बोकडाचा बोकडाची चिकन शिकतो. हा, बोकडाचा पण सुका करायचा आहे काय? हो तो सुका घालायचा आहे. ह्याची अच्छा. थोडीशी हाडांचा रस्सा करायचा आहे. हा आणि थोडासा सुका पण घालायचा. याचं चिकनचा रस्सा आणि सुका दोन्ही घालायचं आहे आणि बोकडाचा पण आता सुका घालायचा आहे. इकडे ना आता सर्व मटन ग्रेव्ही बनवायला सुरुवात करते. तर बघा कांदा मस्त परतवून झाला, एकदम कांद्याची ग्रेव्ही बनवली आहे. इकडे ना सर्व आता टोमॅटोची पेस्ट पण घालून घेतली आहे आणि कांदे आणि टोमॅटोची मस्त आता ग्रेव्ही झाली आहे. इकडे ना भात पूर्ण शिजून झालाय, तिकडे साईडला काढून ठेवतात. इकडे ना दादा आता आला लसूण पेस्ट घालून घेते. सर्व आता हा गरम मसाला वगैरे घालून घेतो, सर्व लाल तिखट मसाला. इकडे हळद घालून घेतले. आता ग्रेव्हीला पण मस्त कलर यायला चालू आहे. एकदम लालसर मस्त ग्रेव्ही रेडी होत आहे. तिकडे ना मस्त मटणाची ग्रेव्ही रेडी केलेली आहे. बघताय भारी दिसते, एक नंबर कलर आलेला आहे. आता सर्व काका मटण घालून घेत आहेत. हा बघा परातीमध्ये ना सर्व मटण धुवून मस्त रेडी करून ठेवलं आहे, कटिंग वगैरे करून ग्रेव्हीमध्ये सर्व घालून घेतोय. मटणाचा सुकाच ग्रेव्हीमध्ये सर्व बनवायचं आहे. एक नंबर दिसते ग्रेव्ही बघा मटणाची. हा सर्व बोकडाचा मटण आहे. हा बघ इकडे ना सर्व आता मटण घालून झालेलं आहे, मिक्स करून घेतोय. तर मंडळी इकडे बघताय आता ना मटणाची ग्रेव्ही मस्त रेडी झालेली आहे बघा. एक नंबर भारी दिसते. गरमागरमच आहे तर चुलीवरून काढतील लगेच. बघा इकडे पण अजून चिकन आहे, दुसरा बारीक केलेला. आपण इकडे सर्व धुवून झालं आहे बघा. हा इकडे आहे, हा इकडे आहे, रस्त्यासाठी काढतात. इकडे चिकन घालून घेतात. हा देवासाठी बनवतात ना, देवासाठी हा नैवेद्य म्हणून. खास मटक्यातच दरवर्षी बनवतात. इकडे म्हणजे दरवर्षी ना आमच्या देवीसाठी अशाच प्रकारे मडक्यामध्ये अलगचं चिकन बनवलं जातो. हा बघा सर्व चिकन वगैरे घालून झालं आहे, असं शिजायला ठेवलं आहे. आणि इकडे आता चिकन सुका बनवायचं आहे. तिकडे व्हेजसाठी बघा वाटाण्याची भाजी शिजत ठेवलेलं आहे. बघा पुन्हा आता ना टोपली भरून भाकऱ्या झालेल्या आहेत. 350 ना ही 350 झाले बाकी 350 झाले. अजून आहेत ना बनवत आहे. बाकी आजी मोजताय इकडे 400 पर्यंत होतात ना. हे बघा आजी प्रत्येक भाकरी मोजून टोपलीमध्ये ठेवते. आता 350 झालेले आहेत, अजून आणले ते बघा. इकडे आता ना चिकनचा रस्सा बनवायला सुरुवात करते. हे बघा कांदा आणि टोमॅटोची आता फोडणी देते. एवढा मोठा टोपामध्ये सर्व चिकनचा रस्सा बनवायचा. तेल वगैरे लसूण वगैरे घालून घेते. इकडे ना सर्व आता मसाले वगैरे घालून घेते. इकडे हळद वगैरे आहे, चिकन मसाला, आला लसूण पेस्ट घालून घेतो. हा सर्व रस्त्यासाठी अलगसे काढून घेतलेला तो सर्व चिकन घालून घेतोय. भरपूर आपल्याला पाणी लागणार आहे. इकडे सर्व बटाटे सुद्धा घालून घेते. आमच्याकडे ना म्हणजे रस्स्यामध्ये सुक्यामध्ये बटाटे नेहमी घालतात. इकडे ना आता सर्व चिकन सुक्का बनवायला सुरुवात करतायत. कांदे घालून घेतात फोडणीसाठी. आपण जवळपास 40 किलो चिकन आणलेलं आहे. टोमॅटो सुद्धा घालून घेतलेत फोडणीसाठी.
इकडे सर्व गरम मसाला त्याच्यानंतर लाल तिखट हळद वगैरे घालून घेतलंय. आता सर्व चिकन घालून घेतलंय. बघा केवढा चिकन आहे, सर्व याच्यामध्ये घालून घेत आहे. हा बघा इकडे ना अजून पण चिकन बाकी आहे, तो पण घालून घ्यायचा आहे. 2 टोप भरून पूर्ण चिकन होता. हा बघा सर्व आता हा दुसरा चिकन पण घालून घेतो. बापरे बघताय केवढ्या प्रमाणात सर्व चिकन सुक्का चालू आहे. दादा सर्व इकडे एका साईडला मिक्स करतात आणि काकी सर्व घालून घेतात चिकन. ही बटाटी घालून घेतात आता. इकडे ना चिकनच्या रस्स्यामध्ये आता सर्व गोडा मसाला घालून घेतोय. बघा तिकडे सर्व भरून गोडा मसाला बनवलाय. कांदा खोबऱ्याचा सर्व वाटप केलेला मसाला रस्स्यामध्ये टाकला ना, रस्स्याला मस्त असा टेक्स्चर येतो. इकडे आता ना चिकन सुक्यामध्ये सर्व हा वाटप केलेला मसाला घालून घेतोय. कांदा खोबऱ्याचा सर्व वाटप केलेला मसाला आहे. हो इकडे ना सर्व आता मिक्स करून घेतोय, वाटप घातलेलं आहे. मंडळी अगोदर ना आमच्या इकडे जेव्हा पण गावकीचा पोस्ता असायचा तेव्हा रानामध्ये शिकार करायला जायचा, पण आता ती अगोदरची परंपरा नाही राहिली. आता ना सर्व कसे मंडळी चिकन मटन वगैरे आणतात आणि पण ती परंपरा ना अजून कायम ठेवलेली आहे गावच्या सर्व मंडळींनी. नेहमी म्हणजे दरवर्षी अशाच प्रकारे सानेवरती आमचा हा पोस्ता असतो आणि जाम मजा असते. सर्व एकत्र जेवण बनवतात ना आणि रात्रीचा पूर्ण हा गावजेवणाचा कार्यक्रम असतो. इकडे ना आता मटण सर्व रेडी झालं आहे. बघा भारी दिसतंय. आणि इकडे हा सर्व चिकन सुक्का आहे. हा थोडासा शिजायला ठेवला आहे. ऑलमोस्ट सर्व गोष्टी घालून झालेल्या आहेत आणि हा रस्सा पण रेडी झाला आहे. बघा चुलीवरतीच एकदम गरमागरम. तर मंडळी आता ना मी निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. सर्व गोष्टी आता रेडी झालेल्या आहेत ना. हो आता झालं म्हणजे सगळं चुलीवर ठेवून झालाय. हा फोडणी बिडणी देऊन ते शिजतंय म्हणजे हा मटन रस्सा रेडी झालाय. रस्सा चिकन पण रेडी झालाय. फक्त चिकन सुक्का आता बाकी आहे. आता आम्ही जातो घरी तयारी करायला. हा आंघोळ वगैरे करून येऊ आणि संध्याकाळी मग म्हणजे रात्री जेवायला सुरुवात करतील तेव्हा सर्व डिश आणतील. डिश असतील पत्रावळ्या वगैरे, नाही तर अगोदर डिश घेऊन यायचे नाही. हो पहिली लोक ताटल्या वाट्या घेऊन घरशी, पण आता सर्व पत्रावळ्या वगैरे आणल्या असतील. तर म्हणजे आता ना मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे. आता आपण चाललेलो आहोत सानेवरती. तिकडे आता सर्व जेवण वगैरे असणार आहे आणि आता ना मुंबईकरी पण सर्व निघालेत तर लवकरच जेवण चालू करतील. आज सर्व जाणार आहेत मुंबईला परत, त्याच्यामुळे इकडे आई पण आता निघालेली आहे. आई आता सानेवरती सर्व जमा होतील ना, एक एक करून येत जातील. चला निघूया. चला इथून निघतोय आता घराची. इथून निघालोय खाली. हे सर्व काढो काही ते अंधार आहे, बघून जायला लागतं. तरी पण वरची लाईट आहे आमच्या घराची इथे. हा इथून काढो का असतं जेव्हा रात्रीचा बघतोय आपल्या गावामधला असा काही परिसर असतो, क्लायमेट. चला चला आलोय खाली मामाची इथे. आजी आजी मामी पण बसले. आजी जाता जेवण येतं मामी. हा चला. तर इकडे ना जेवण पण आता रेडी झालंय, दाखवतो तुम्हाला. हा बघा हा रस्सा आहे चिकनचा, एकदम झणझणीत तर्री आलेला रस्सा. एक नंबर रस्सा दिसतो. याच्यामध्ये सुक्का आहे ना. हा बघा हा सर्व चिकन सुक्का आहे. एक नंबर. आपण एकदम झणझणीत दिसतंय बघा. मस्त सुक्का पण रेडी झाले.
हा इकडे ना सर्व मटण आहे हा बघा मस्त आपण ग्रेव्हीमध्ये एकदम सुका. इकडे पण आता जेवायला बसलेले आहे सर्व हा बघा पंगत बसले एक एक करून आता बसवलं. रियान पण आहे इकडे बाबा आहे तिकडे. रियान कसं झालंय मस्त आहे ना. काय मटण घेतलंय बाबा कसं झालंय छान आहे ना. हा इकडे पण आहे दादा बसला इकडे सर्व मंडळी होते बघा. बघा इकडे मी पण आता जेवायला बसलोय. हा इकडे मटण घेतलंय बोला आज मटण टेस्ट करूया. चिकन नेहमी खातो मटण जास्त घेतलंय चिकन थोडंसं घेतलंय टेस्ट करण्यापुरतं. हा सुका आहे आणि इकडे भाकरी आहे. आई पण इकडे बसल्या आहेत बघा. या सर्वांनी जेवायला कसं आहे मटण आईने पण खाते. मस्त आहे. सुका आहे ना मस्त ग्रेव्हीमध्ये छान झालंय ना. चला टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालंय ते. भारी दिसतं बघ मटणची ग्रेव्ही एक नंबर झालंय. एक नंबर दिसतं मस्त एकदम सॉफ्ट पण झालंय बघा मऊ लागतंय. चला आता टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालं. एक नंबर आहे भारी एकदम सॉफ्ट पण आहे. इथे ना अजून पण सर्व मंडळी बसले. अजय आहे जीवराज आहे तिकडे आदित्य वगैरे सर्व बापे वगैरे आहेत ना ते नंतरला जेवणार आहेत. आता सर्व मुलं वगैरे जेवण घेतात आणि वाढताय तिकडे आजी वगैरे आहे वहिनी वगैरे आहे तिकडे. ते सर्व एक एक करून सगळ्यांना वाढत आहेत. आता ना एक एक करून सर्व मंडळी जेवायला येत चाललेले आहेत. जे येतात ना त्यांना जेवण काढतात. इकडे पण वरती बसले. तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे. आज आपल्या गावामध्ये गावकीचा पोचता होता आणि आमच्या गावाला शिमग्याच्या नंतरला शेवटच्या दिवशी कशा प्रकारे हा गावकीचा पोचता पार पाडला जातो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. आणि सर्व गावातल्या महिला होत्या पुरुष मंडळी होते आणि चिकन मटन सर्व होता. तर जाम मजा आली जेवायला. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.